कि जिंदा रहने के लिए अपने सिवा किसी आदमी जिनके साथ जीना चाहता है भी जी सकता है, कि जिंदा रहने के लिए अपने सिवा किसी आदमी जिनके साथ जीना चाहता है भी जी सकता है। तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाला खूप ट्रेंडिंगला चाललाय, त्याच्यावरती आपण हे टू ट्रॅक क्रिएट केलेलं आहे. तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर आवडी शेवटपर्यंत पाच सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. एक चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. येथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आणि तुमचं जे फोटो असेल लेट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं, सिम्पली खाली येणार थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. 9.6 इथून सिलेक्ट करायचा बॉक्स आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो असेल तुम्ही ॲड केला तो येथे नीट सेट नसेल झाला तर सिम्पली इथून फोटो सेट करून घ्यायचा. फोटो सेट झाल्यानंतर त्याच फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करायचं. ॲडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता इथे आपल्याला सिम्पली काय करायचं, काही ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ आहे फर्स्टला, त्यावरती क्लिक करून आपण तुम्हाला व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे सिलेक्ट केल्यानंतर ॲड केल्यानंतर इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो असेल त्या फोटोची लेंथ जेवढे हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. तर सिम्पली अशा प्रकारे आपण नेऊ इथपर्यंत सॉन्ग आहे. इथपर्यंत नेल्यानंतर आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, आपण PNG दिलं. ठीक आहे, हे जे आपले सॉन्ग आहे त्यामध्ये जे डायलॉग आहे त्याचे सर्व PNG आपण दिलेले आहे. तर सिम्पली मी तुम्हाला 1-2 PNG इथून ॲड करून दाखवतो. त्यानुसार पुढच्या PNG असतील ते तुम्हाला इथून ॲड करायचं. तर सिम्पली PNG आपले ॲड करण्यासाठी आपल्या पहिले नीट बघायचे कोणता डायलॉग आहे इथे. तर सिम्पली मला माहिती आहे इथे हा डायलॉग आहे. तर सिम्पली आपल्या पहिल्या इथे ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिले PNG इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं. तर सिम्पली आपण हे जे PNG पहिले इथून ॲड करूया. तर हे PNG इथून ॲड केल्यानंतर काय करायचं, आपल्या ह्या PNGची लेंथ बघायची कुठपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत डायलॉग आपला संपतोय हा पहिला डायलॉग. तर आपलं सिम्पली प्ले करूया. इथपर्यंत डायलॉग संपतोय तर ह्याची जी लेंथ आहे जास्त झाली आहे ती अशा कमी करायची. कमी केल्यानंतर इथून मला सिम्पली काय करायचं, ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. फेडिंगचा इथून इफेक्ट मिळून जाईल, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा. इनमध्ये इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. सिलेक्ट केल्यानंतर याची खालची लेंथ असेल आपल्या काय करायचं, 1.0 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली खाली थोडं इथे स्क्रोल करायचं. पुन्हा रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून हेच PNG इथून ॲड केल्यानंतर परफेक्ट इथून स्क्रीन बरोबर बसून जाईल, म्हणजे व्हिडिओच्या. त्याच्यानंतर आता आपले हे सिम्पली हेच PNG डुप्लिकेट करायचं आहे. आता पुढचा जो डायलॉग असेल तो कुठपर्यंत बघायचा. तर सिम्पली इथपर्यंत डायलॉग येते, ह्याची लेंथ वाढवायची आणि रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे इथून पुढचे ज्या PNG असतील ना त्या सर्व तुम्हाला इथून ॲड करून घ्यायच्यात. तर मी काय करतो, इथून सर्व PNG ॲड करून घेतो. तुम्ही पण येथे तुम्ही बघू शकाल की आता आपण सर्व PNG इथून आपण ॲड करून घेतले. PNG ॲड केल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो पहिला फोटो असेल म्हणजे सिम्पली हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. प्लेच्या शेजारी कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि शेवटला यायचं आणि फक्त हा फोटो झूम करायचा. नॉर्मली जसं ते आपण केलं आहे तसं. ठीक आहे, ते इथून झूम केल्यानंतर इथून तुम्हाला एक झूमचा इफेक्ट मिळून जाईल. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून इथं तुम्हाला काय करायचं, क्रोमॅटिकचा जो फेड असेल इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा. हा जो फेड असेल तो तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये मिळून जाईल. सिम्पली या तर इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ पहिल्या फोटोपासून सिम्पली शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पुन्हा आपल्या पहिल्यांदा थांबायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचा. पार्टीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हा जो ब्लॅक फ्लॅश 2चा फेड असेल तो तुम्हाला इथून मिळून जाईल. सिम्पली सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या इफेक्टची जी लेंथ आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा थांबायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला इंट्रो अँड आउटरोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लर. तो इथून सिलेक्ट करायचा. तर इथे आपण ट्रेनिंगमध्येचे हा जो फीड आहे तो आपल्या इथे भेटला आहे. तर इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल सिम्पली 4 सेकंदापर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथं एक्सपोर्ट होऊन जाईल.